नमस्कार सर. नमस्कार. सो कुंडली आणि वास्तुशास्त्र या दोघांमध्ये काही कोरिलेशन आहे असं आताच आपण बोललो, तर ते एक्झॅक्टली कसं कोरिलेशन आहे, म्हणजे एकमेकांशी कशी सांगड आहे त्याची? आता बघूया की ज्या वेळेला एका घरात ही ठराविक 4 माणसं राहत आहेत, त्या अर्थी त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन असलं पाहिजे का नाही? तेव्हाच ती 4 माणसं एकत्र आली आहेत. ते कॉमन नसतं ते 4 दिशांना गेली असती. पण तसं न होता ते काहीतरी कॉमन हे आले. एक उदाहरण देतो तुम्हाला, माझं स्वतःच उदाहरण देतो. माझ्या घरी 4 जनरेशन्स आहेत. माझे आजोबा आजी, माझे आई वडील, मी, माझी पत्नी, माझा मुलगा, त्याची पत्नी, एवढ्या 4 जनरेशन्स आमच्याकडे होत्या. आणि आमच्या घरामध्ये असणारे जेवढे म्हणून मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये वास्तुसुखाच्या स्थानी गुरु आहे. आता आपण असं म्हणू की हे कदाचित तुमच्या जीन्सचं असेल, म्हणजे आजोबांमुळे वडिलांकडे आलं, वडिलांकडून माझ्याकडे आलं, माझ्याकडून मुलाकडे गेलं, असं आपण म्हणू शकतो. पण आमच्या घरामध्ये ज्या दुसऱ्या घरातनं बायका आलेल्या आहेत, म्हणजे माझी आजी, माझी आई, माझी बायको, माझी सून, ह्यांच्याही पत्रिकांमध्ये जर वास्तुसुखाच्या सुखासाठी जे स्थान आहे वास्तुसुखाचं, त्याचा जर गुरुशी संबंध असेल तर हे एकमेकांशी असंच नाही ना हे गेलेलं, ते कुठेतरी जोडलं गेलेलं आहे. आणि माझ्या अभ्यासाची सुरुवात एक्झॅक्टली तिथूनच झाली की आपल्या घरातल्या ही एवढ्या मेंबरमध्ये सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, आपण काय एकत्र राहतो इथे. तर त्याचं कारण हे आहे की आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातलं तर असा तो संबंध हे येतो. आणि तो आपल्याला आणखीन एक उदाहरण देतो की एका माणसाचे 3-4 घरं असतात फॉर एक्झाम्पल, नाही का? आणि मग असं लक्षात येतं की त्याचं जे पहिलं घर आहे त्याचं जे प्रवेशद्वार आहे, दुसऱ्या घराचंही प्रवेशद्वार त्याच दिशेला आलं, आणि तिसऱ्या घराची बाल्कनी किंवा मोठी टेरेस त्या दिशेला आली. म्हणजे त्या दिशेची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याच्या घरात यावी ही सोय त्याच्या कुंडलीनेच केली की नाही. 3-4 घरं तशीच झाली म्हणून. किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की एखादी दिशा संकोच झालेला आहे. तुम्ही 3-4 घरं बघा, त्याच दिशेचा संकोच झालेला दिसतोय. म्हणजे जसं पहिल्या दिशेच्या ह्याच्यातून ऊर्जा यायची व्यवस्था झालेली आहे, तशी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती ऊर्जा येऊ नये ही पण व्यवस्था केली गेलेली. हे तर खूप मोठा पुरावा आहे की वास्तू आणि ज्योतिषाचा एकमेकाशी अनिवार्य संबंध असतो की नाही. आणि मगाशी दुसरा जो भाग मी तुम्हाला सांगितला तसा, विधवेचं जे घर जळालं तर तिच्या पत्रिकेमध्ये वास्तुसुखाच्या ठिकाणी विध्वंसक असा मंगळ त्या ठिकाणी आलेला आहे त्या पत्रिकेमध्ये, जे की मी दाखवू शकतो, घरही दाखवू शकतो, त्या व्यक्तीलाही हे करू शकतो. जर हे सगळं आपल्याला दिसतंय तर याचा संबंध कुठेतरी असलाच पाहिजे. किंवा जसा जसा आपला अनुभव पुढे सरकत जातो तसं तसं आपण म्हणजे इथपर्यंत आपला अभ्यास पक्का होऊ शकतो की आता आपण व्यक्तीच्या पत्रिकेवरून त्याची वास्तू कशी आहे आपण हे सांगत होतो. अभ्यास एकदा पुढे गेल्यानंतर वास्तू बघितल्यानंतर पत्रिकेत काय दिसलं पाहिजे हेही आपण ठामपणाने सांगू शकतो. त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत, तेही आपण बघू शकतो. म्हणजे हे अगदी पक्क धरून चाला की जर जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या पत्रिकेसापेक्ष होणार असतील तर माझी वास्तू सुद्धा माझ्या पत्रिकेसापेक्षच असणार आहे. त्याच्यात काही हे नाही राहणार. आणखीन एक भाग आपण असं बघू शकतो की कुंडलीचा अभ्यास करताना काही स्थानं शुभ झालेली आहेत असं आपल्याला दिसतं, आणि काही स्थानांमध्ये अशुभत्व निर्माण झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि ज्या वेळेला आपण त्या व्यक्तीची वास्तू बघतो त्याही वेळेला आपल्याला असंच लक्षात येतं की ज्या दिशांची स्थानं दूषित झालेली आहेत तिथे वास्तुदोष निर्माण झालेला आहे, आणि ज्या दिशांची ज्या स्थानं स्तुभ झालेली आहेत तिथे मात्र शुभफलित आपल्या समोर आलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्यासाठी मी म्हटलं तसं की आपल्या अभ्यास करण्यासाठीच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत आपण. याचा ॲक्सेप्टन्स लेवल की नाही, आपण जर रिजिड राहिलो की नाही हे म्हणजे हे असंच आहे तर शास्त्र कधीच पुढे नाही जाणार. शास्त्र जर जे आपण प्रगत म्हणतो ते जर प्रगत असायला हवं असेल तर अभ्यास करायची तयारी असली पाहिजे, अभ्यास करायच्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या पाहिजेत की हे आहे
आणि त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याकडे असला पाहिजे. केवळ एका ठिकाणी दिसतंय म्हणून आपण असं नाही म्हणू शकत. त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा वास्तू, बऱ्याचशा कुंडल्या ह्या आपल्या संग्रही असल्या तर आपण हे सांगू शकतो की बाबा हे असं असं आहे. म्हणजे कितीतरी उदाहरणं माझ्याकडे अशी आहेत की वास्तूच्या यांनी व्हिजिट देण्यापूर्वी त्यांनी प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मी आधीच ठोकताळा बांधलेला आहे किंवा बरोबरच्या माझा विद्यार्थी वर्ग असतो त्यांना विचारलेलं आहे की तिथे जाऊन आपण काय बघणार आहोत आणि त्यांना ते आधीच सांगितलं आहे की तिथे आपल्याला कुठे दोष मिळाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की भाऊबंदकीने एखादी गोष्ट बिघडली, काही व्यवसाय दोन भावांमधल्या जो ह्याच्या पार्टनरशिपचा असतो आणि नंतर तो व्यवसाय बंद झाला. ही घटना मला समजली. मग त्या घटनेच्या अनुषंगाने मी जाऊन वास्तूत काय बघायचंय तर मला माहिती आहे की ही जी भाऊबंदकी, भाऊ हा जो शब्द आहे किंवा भाऊ हे जे नातं आहे ते कोणत्या ग्रहाकडे येतं आणि ते कोणत्या स्थानाकडे येतं. मला जाऊन फक्त त्याच 2 ठिकाणी बघायचं आहे आणि तसेच दोष दिसलेले आहे आणि तिथे उपाय केल्यानंतर जे काही दिक्कत होती, जी काही अडचण होती ते थांबण्यासाठी ते मार्गी लागलेलं आहे. सो मी म्हटलं तसं की आपण जर त्या ह्यानी प्रयत्न केले, प्रयोगशीलता दाखवली तर नक्की त्याचं हे आपण दाखवू शकतो. तर हेच आता समजत असताना मला एक प्रश्न सुचला की ज्यामध्ये आता आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या पत्रिकेमध्ये काही लिहिलेलं असतं की अशी काही घटना होणार आहे, चांगली वाईट जे काय, तर वाईट घटना जी काही आपली, तर त्याला आपण वास्तूचे जे काही आपण उपाय करू किंवा वास्तूचं मार्गदर्शन घेऊन आपण त्याला काही करू शकतो का त्याच्यावर उपाय? अगदी करू शकतो. फक्त आता तुम्ही जे म्हणताय तसं की हे लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे ते अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. अभ्यासाशिवाय जर कोणी हे सांगत असेल आणि मग उपाय केले तर आपला फक्त खर्च होईल. त्याच्याऐवजी ते अभ्यासपूर्ण माणसाकडनं कुंडली पण अभ्यासून घेतली पाहिजे. आणि म्हणजे आता जसं की माझ्याकडे एक उदाहरण असं आहे की आईवडील सांगतात की मुलगा खूप हुशार आहे पण फॉर नो रिझन त्याला यश काही मिळत नाहीये, क्लिक होत नाहीये. आणि मग आम्ही त्या वास्तूला व्हिजिट केली, त्यांना काही उपाय सुचवले आणि ते उपाय हे केल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल की 6 महिन्यामध्ये जी गाडी अडलेली होती ती व्यवस्थित मार्गी लागायला लागली आणि आज मुलगा तो परदेशात स्थायिक आहे, व्यवस्थित हे करतोय तो. म्हणजे थोडक्यात काय आहे की मला एक सांगा की कुलुपाबरोबर चावी बनते का नाही, का चावीशिवाय कुलूप बनतं? नाही, कुलुपाबरोबर चावी बनते. म्हणजे जिथे कुलूप आहे तिथे चावी आहे, म्हणजे जिथे प्रश्न आहे तिथे उत्तरही आहे. तर मग जर एखादी गोष्ट अडणार असेल, अर्थात त्याच्यात मानवी प्रयत्नाला मर्यादा आहेत हे आपण मानलं पाहिजे. की सगळंच जर मी करणार असलो किंवा मी सांगतोय तसं त्या भरहुकूम होणार असेल तर मी ब्रह्मदेव आहे का? नाही आहे ना. मी माणूस आहे, माझ्या प्रयत्नाला काही मर्यादा आहेत, माझ्या अभ्यासाला काही मर्यादा आहेत. पण आपण आपल्याकडनं 100% दिलं तर यश मिळतं, एवढं मी नक्की सांगू शकतो. आता व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात म्हणजे जसं की आजार किंवा त्यांचे नातेसंबंध किंवा त्यांचा व्यवसाय, ह्यामध्ये त्याचा वास्तूचा कसा संबंध असतो? कसं आहे की जसं आपण मगापासून बघतोय तसं की प्रत्येक ह्याच्यामध्ये वास्तूचा काही ना काहीतरी रोल असतो. आणि काही वेळेला असं होतं की वास्तू बघितल्यानंतर जातकाने जो विचारलेला नाही आहे पण ती त्याची दुखरी बाजू आहे तेही आपण सांगू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ की आग्नेय प्रवेश असेल किंवा आग्नेय विस्तार असेल साऊथ ईस्टचा, तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असं दिसेल त्या ठिकाणी मेल जेंडरसाठी व्यसन होणं हे फळ तिथे प्रामुख्याने दिसतं. आणि त्याच वेळेला फिमेल जेंडरसाठी स्त्रियांचे म्हणून जे आजार सांगितलेले आहेत तेही प्रामुख्याने झालेले दिसतात. हा जसा आग्नेय दिशेचा भाग आहे तसं वाढलेलं मी म्हटलं, तसाच जर नैऋत्य दिशेला ज्याला आपण साऊथ वेस्ट म्हणतो त्याचा जर संकोच असला म्हणजे कुठेतरी ती कट झाली आहे असा जर भाग असला तर आपण अगदी छाती ठोकपणाने त्यांना सांगू शकतो की बाबा रे, तू 10 कामं करायला चालू करतोयस पण त्याच्यातली 3च पुरी होत आहेत. म्हणजे सगळीच कामं पूर्णत्वाला जात नाहीये. किंवा ईशान्य दिशेचा जर संकोच असला
तर क्वालिटी खूप चांगली आहे, मेरिट खूप चांगलं आहे, पण मला संधीच मिळत नाही, मला डायसच मिळत नाहीये, मला व्यासपीठच उपलब्ध होत नाहीये. किंवा मगाशी जे आपण बघत होतो की नातेसंबंधामध्ये बिघाड होतोय, तर वायव्य दिशेचा जर संकोच असला तर तुम्ही कितीही चांगलं वागा समोरच्या माणसाची, समोरचा माणूस गैरसमजच करून घेणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ काढून रेसिप्रोकेट करणार आहेत. हे जनरल ठोकताळे आहेत. ते व्यक्ती सापेक्ष आपण जास्त स्वच्छपणाने बोलू शकतो. तर हाच हे येतोच. किंवा आपण जर बघितलं की वास्तू बघितल्यानंतरही आपण हे सांगू शकतो की इथला जो कर्ता पुरुष आहे तो सगळ्यांची मतं विचारात घेऊन पुढे जातोय का हम करे सो कायदा करतोय. किंवा ही जी वास्तू आहे ही पुरुषसत्ताक पद्धतीने चालणारी आहे का स्त्री सत्ताक पद्धतीने चालणारी आहे, हे आपण वास्तू बघून सांगू शकतो. म्हणजेच वैयक्तिक नातेसंबंध, वैयक्तिक आजारपण या सगळ्या याच्यामध्ये वास्तूचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते आपल्याला दिसतं. फक्त मी म्हटलं तसं की त्याच्यासाठी आपला अभ्यास परिपक्व असणं खूप गरजेचं आहे. जसं वायव्येच्या संकोचाबद्दल मी सांगितलं की हे तिथे जर संकोच असला तर नातेसंबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत नाहीत. तोच जर विस्तार झालेला असेल तर असंही लक्षात येतं की मुलांची प्रगती ही ओव्हर पॅम्परिंगमुळे, अतिशय जास्त काळजी घेतल्यामुळे ती प्रगतीच थांबलेली आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की जी तरुण मुलं आहेत ती खेळणार आहेत, पडणार आहेत, धावणार आहेत, हे करताना काही अपघात होतील. पण काही काही ठिकाणी घरामध्ये आपण असं बघतो की ते मूल अरे नको पुढे नको जाऊस पडशील, सारखं त्याला मागे खेचायचं. ही जरुरीपेक्षा जास्त काळजी झाली की नाही की अरे त्याला स्ट्रगल करू दे, त्याला ओपनिंग्स द्या, त्याला मोकळ्या वातावरण. तसं होत नाही त्या घरांमध्ये की तिथे. म्हणजे आमच्याकडचं डोंबिवलीतलंच हे घर अतिशय संपन्न घर आहे, एकुलता एक मुलगा, पण आईवडिलांची तक्रार ही की त्याच्या बरोबरची मुलं जसं करतात तसं हा काहीच अंगावर घ्यायला तयार नसतो. तो काहीच अंगावर घ्यायला तयार नाही आहे. त्याचं कारण त्या आईवडिलांच्या वागण्यामध्ये आहे आणि त्या आईवडिलांच्या वागण्याचं कारण त्या वास्तूत आहे की त्या वास्तूमुळे आईवडील मुलाला मागे खेचतायत, नको जाऊस पुढे. आणि त्याला असं स्वतः तो काही जबाबदारी नाही घेते, जबाबदारी घेत नाहीये की जी अपेक्षित आहे की नाही. 20-22 वर्षाच्या मुलांनी कसं धडाडीने काम केलं पाहिजे ते तो करतच नाहीये. असं त्याच्या घरात तो ते त्याच्या शेलमध्ये. आणि त्याचं कारण आई वडील त्याला कुठेच जाऊ देत नाही, नको पुढे नको जाऊ पडशील. हे त्याचे आई वडील असं करतात कारण त्याच्या वास्तूमुळे हा मग आपल्याला तो जो वायव्य वाढलेली आहे त्याच्यावरती उपाय करायला गरजेचं आहे. हा त्याच्यातला भाग. वास्तू अभ्यासकाचं काम तिथे चालू होतं की ही जी वायव्य वाढल्यामुळे जो दोष तयार झालाय त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात, हा त्याच्यातला भाग.